विठ्ठला विठ्ठला. हरी हरी आवळे देवासी तो ऐका प्रकार, आवळे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साध निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा प्रेम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठला 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 विठ्ठला. हिंदू धर्म की गौ माता की, मोठे बाबा की, नथू सिंग बाबा की, कृष्णाजी माऊली की, दामोदर बाबा की, जनार्दन स्वामी महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की, राम भक्त हनुमान की. बोलो रे भाई सब संतन की. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आवळे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळगडा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. तुळशी माळगडा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळगडा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवडा वैष्णवांचा. मायुगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातन् मुनींद्रे. समागत्ततिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू प्रथम नमना. चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, संतांचे संतांचे त्यांच्या कृपादाने कथे नावे तारो. त्यांच्या कृपादाने कथे नावे तारो. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका. दास तुका दास तुका. हरी पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नम ज्ञानेश्वरा करुणाकरा दड तुमचा ओढ्यातलो पावन झालो चराचरी. ओम नम जय वेद प्रतिपाद्य जय जय स्वास विद्यात्मरूपा देवा तुझी गणेश कलर्तमते प्रकाश मने निवृत्तीदा स्वपदा हरी तुझी सच्चिदानंद रूपाय विश्वत्यादी हितवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः.
करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विन्वेषयन्तं वटश्च पत्रश्च पुटी शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जीवे बिभस्वामृतमेतदेवो गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवायनरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुख बंधन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती। आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए। हे कथा करहु श्रीमति अनुसार कथा करहु श्रीमति अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराज। प्रेम सहित गति धरो प्रेम सहित गति धरो हो पधारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे। राधा मेरी स्वामिनी में राधा जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पग में वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम। आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में। आना रे प्रभु राम हमारे हरि कीर्तन में। आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना। प्रभु आप भी आना प्रभु राधा जी को लाना। प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना। प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना। लाना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। आना प्रभु राम हमारे हरि कीर्तन में। आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। राधे तेरे चरणों की रज धूलि जो मिल जाए सच्ची कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है। तुम सामने हो मेरे
मेरा दम ही निकल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। राधे तकदीर बदल जाए, सच में तकदीर बदल जाए। बसलेले सगळे श्रोतेगण, तुम्ही काना देशातले आहात, मी सुद्धा कानदेशाचा पुत्र आहे. कारण मी प्रत्येक कीर्तनातून ते गीत म्हणल्याच्या शिवाय पुढे सरकत नाही. त्याचं कारण असं, माझ्या भगवंतानं भक्ताला दिलेला प्रश्नाचं उत्तर आहे. नारद महर्षींनी विचारलं, भगवंता तुझे हजारो नाव आहेत, कोणत्या नावानं हाक मारून हाक मारल्याच्या नंतर तुझी कधी मला गाठ भेट होणार आहे? देवानं सांगितलं, मला आवाज द्यायची गरज नाही. जिथं माझे भक्त माझं गुणगान गातील ना, तिथं माझे भक्त गाती देते, नारदा में उभा थे, नारदा में उभा थे, नारदा में उभा थे, गाती देते, नारदा में उभा देते, नारदा में उभा देते, नारदा में उभा देते. नारद महर्षींनी विचारलं होतं की देवा तुला कुठं शोधायचं, तुम्हाला कुठं शोधू मी? तेव्हा भगवंतानं सांगितलं होतं, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात ना, तिथं माझी हजेरी असते. मला येऊन तिथं शोधा, तिथं सापडणार आहे. जर का भगवंताचं गुणगान भक्त गातात, तिथं माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा हजेरी लावतो, मग आपला काना देशाची देवी म्हणजे जवळच्या जवळ नांदुरी गडाची देवी नाही का? जर पंढरीहून पांडुरंग परमात्मा हजेरी लावतोय, तर माझी गडाची देवी येत नसेल का? येतच असेल नाही का? म्हणून देवीची हाजरी आहे. आपण अर्धा मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आई खेळत आलिया, होईला कुशाल खेळू द्या. माई खेळत आलिया, आईला कुशाल खेळू द्या. खेळत आईला कुशाल खेळू द्या, खेळत आईला कुशाल खेळू द्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आई खेळत आलिया, ओ माईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आलिया, आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आईला कुशाल खेळू द्या. हरी हरी आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळगडा गोपीचंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्याता, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतान पावन झालेली आपली वडनेर नगरी आणि वडनेर काकोर्डी नगरीमध्ये आजचं कीर्तन प्रभू रामचंद्र जन्मभूमीवर विराजमान होत आहे आणि त्या निमित्ताने कीर्तनाचा योग आहे. विठ्ठल मी मुंगशाला कीर्तन केलं. आमचे माऊली होते, किरण माऊली, सर्वजण होते आमचे डॉक्टर मामांकडे. तिथं बोललो होतो, 500-550 वर्षाच्या नंतर भगवंत जन्मभूमीवर येत आहेत. पाचशे 550 वर्षाच्या नंतर भगवंत जन्मभूमीवर येत आहेत. दादा, भगवंत विराजमान होता आणि भगवंत विराजमान होत आहेत म्हणजे अगोदर पण होतो, पण काही लोकांनी कायदे वेगळे काढले. काही म्हण राहिनो बरं, कारण मना व्हिडिओ लगेच व्हायरल होता, बाकीना लगेच किडा पाडतील. काही लोकच ते किडा पाडत. थोडक्यात राम लल्ला की ही जन्मभूमी आहे, पण तरी सुद्धा
घर आपलंय बाळा ते रावाल दिलं नाववरच करली ना नालायकच नाही विठ्ठल विठ्ठल चला विठाला 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 आणि सांगू का बोल नका रे चोरी करणारापेक्षा सपोर्ट करणारा जास्त पाप लागस बरं आणि सपोर्ट करणारा दुसरा कोणी नाही आपला आपला राहतच हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आणि आज माझे प्रभू रामचंद्र उद्याच्या दिवसाला त्यांच्या जन्मभूमीमध्ये विराजमान होणार आहेत. दादा आपण जयघोष करतोय ना भगवंताच्या नामाचं नुसतं जयघोष करू नका भगवंताचं जे आचरण आहे त्याच्यातलं एक जरी आचरण आपण आपल्या अंतकरणामध्ये उतरवलं ना तर भगवंताला सुद्धा आनंद वाटेल की माझे भक्त आहेत म्हणून विठ्ठल विठ्ठल विठाला 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 प्रभू रामचंद्रांकडनं काय काय घ्यायचंय सगळं काय घेता येणार नाही प्रभू रामचंद्र होता येणार नाही पण महत्वाचे पॉइंट सांगेल लक्षपूर्वक काय का प्रभू रामचंद्र सगळ्यांना होता येणार नाही पण काही काही गुण घ्या सगळं तर काही शक्य होत नाही. पहिला गुण एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी ते काही खरं नाही बा एक बाणी काय खरं आपण चोरी दपी बायकोल सोनं बनवतो आपण सांगते तर माहेर नव्हतं तिनं आटे आपण पोटा ठर जासो आणि खरं बोलाल गो ते घरमा दांगडो गोत जाई म्हातारी सांगे मग का रे तुला बायको दिकनी मी जन्म देणारे दिकनू का तुले त्यांना तीन तटे खोटं बोलेल बरोबर शे पण ऐका एक पत्नी सांगू का जो व्यक्ती एक पत्नीशी निष्ठ राहतो एकनिष्ठ राहतो पत्नीशी तो खरा साधू आणि तो खरा संन्यासी आहे. विठ्ठल विठाला 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 मी संन्यासी लोकांना दोष देईल एवढा मोठा नाही या ब्रह्मचारींना दोष देईल एवढा मोठा नाही या पण खरा संन्यासी आणि खरा ब्रह्मचारी हो खरा संन्यासी तर जर पत्नीशी एक निष्ठ असेल तर तो खरा संन्यासी बिगर लगीन ना शेत म्हणशीन संन्यासी म्हणशात का त्यासले बाकी नसले भेटण्यात नाही म्हणीन राय घ्यात बरोबर आहे का नाही भेटण्यात नाही म्हणीन राय घ्यात यासले साधू म्हणशात का हा चित्रीची देखुनी कामिना काम उपजे जयाची मना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा विठ्ठल विठ्ठल विठाला 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 अरे आमच्या भगवंत पत्नीशी एकनिष्ठ होते हा बाकीचे किडे पाडतात मग कृष्ण भगवानच्या 16,108 बायका कस काय मग किडा पाडणारा बी राहतस ना त्यासल्या हाताला या मनकडे मी बटास ना उत्तरे दिसू फक्त सौड मा बेटा एक बुकामाने मुख करते ना मग काय अरे कृष्ण भगवंताच्या 16,108 बायका तुम्ही म्हणतात पण कधी भजनाला बसलेत का आमचे एक तारीवाले भजन बोलतात ना बाबा त्या भजनांमध्ये सांगतात सोडा शस्त्र भोगुनी नारी तरी होता कृष्ण बाल ब्रह्मचारी याचा अर्थ काय या 16,108 बायका होत्या तरी सुद्धा देवाला ब्रह्मचारी का म्हटलं जातं आपल्या शरीरात 16,108 नाड्या आहेत एवढ्या बायकांमध्ये राहून सुद्धा माझा भगवंताना नाडीचा थोडाही तोल जाऊ दिला नाही म्हणून ब्रह्मचारी आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठ्ठल पत्नीशी एकनिष्ठ माझे प्रभू रामचंद्र होते. ऐका अरे नुसते माझे देवच पत्नीशी एकनिष्ठ होते असं नाही माझे राजे सुद्धा परस्त्रीला माई बहीण म्हणून ओळखणारे होते. हे आमचे संस्कार आहेत हिंदू धर्माचे. माझे राजे सुद्धा परस्त्रीला माई बहीण म्हणणारे होते. हा थोडक्यात सांगेल प्रभू रामचंद्र सांगायचं तर त्यांच्या सोबत मला राजे छत्रपती शिवराय सांगायला आवडेल. हो कदाचित तुम्ही ऐकलं असेल पण मला सांगायला आवडते. युट्यूबला ते बरंच मटेरियल आहे नाही का. सांगू का तुम्हाला पत्नीशी एकनिष्ठ राहणं आपले देव शिकवतात. नाही आमचे राजे पण आम्हाला शिकवण देऊन गेले. लक्षपूर्वक ऐका. जेव्हा शिवाजी महाराज मरण पावले का शिवाजी महाराज मरण पावल्याच्या नंतर दुश्मन होता औरंगजेब. औरंगजेबाचे 2 शिपाई होते. त्यांनी बघितलं की शिवा भोसला मर गया. आता हा संदेश जर का आपण आपल्या राजाला सांगितलं औरंगजेबाला तर आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस देईल का. आपला दुश्मन मेलाय ना
हा संदेश दिल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस मिळेल या आशेनं, या अपेक्षेनं राजाकडे जात होते ते औरंगजेबाचे शिपाई औरंगजेबाकडे सांगायला आपला दुश्मन मेलाय म्हणून. पण जेव्हा औरंगजेबाच्याकडे गेले सांगायला सुरुवात केली, राजे ओ जो शिवा भोसला था ना वो मर गया. राजे ओ जो शिवा भोसला था ना वो मर गया. अपेक्षा होती त्यांना काहीतरी मोठं बक्षीस मिळेल, काहीतरी मोठं बक्षीस मिळेल, कारण आपला दुश्मन मरण पावला हा संदेश आपण आपल्या राजाला सांगतोय. पर अपेक्षा भंग झाली. आपले राजे आनंदित होतील असं वाटत होतं, पर मुसलमान धर्माच्या राजाच्या कानी पडलं की राजे ओ जो शिवा भोसला था ना, ओ जो शिवा भोसला था वो मर गया. हा संदेश ऐकल्याच्या नंतर संदेश ऐकल्याच्या नंतर मुसलमान धर्माचा राजा औरंगजेब जमिनीवर दोळग गुडघ टेकले तर महाराज अल्लाहकडे हात पसरवले आणि त्याच्या अल्लाहला सांगतोय, ए मेरे अल्लाह मेरे परवरदिगार तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. ए खुदा मेरे अल्लाह तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. क्यों? क्योंकि माँ बहनों की अब्रू की रक्षा करने वाला तेरे दरबार में पधार रहा. ही आमची शिकवण आहे, आमच्या देवांची सुद्धा आणि आमच्या राजांची सुद्धा ही शिकवण आहे, आणि याच्यातून हे नियम पाडायचे आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून सांगू का? हो, माझा रामलल्ला विराजमान होतोय ना, काही काही गुण घेण्यासारखे असतात. अजून सांगू का तरुण भावांना? कुठंतरी माझं बोलणं काही काही तरुण भावांना खटकतं, पण मला सत्यता मांडायला आवडते. हो, राग आला तर चालतंय नाही का, पण सत्यता मांडायला आवडते. प्रभू रामचंद्रांचा आपण एवढ्या स्वाभिमानाने जयघोष करतो ना, तर हे जयघोष करत असताना स्वतःच्या मनाशी संवाद साधायचा. हा त्या प्रभू रामचंद्रांचा जयघोष करतोय की त्या प्रभूनं बापानं सांगावं की रामा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. एकही शब्द न विचारता बापाच्या शब्दाचा मान राखून 14 वर्षाच्या वनवासाला जाणारा रामाचा जयघोष करतोय. हा तोच देश जिथं बापानं सांगावं लेकरानं ऐकावं, आणि तोच जगाचा मालक विराजमान होतोय आणि त्याचा उत्सव साजरा करतोय. विठ्ठल 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 अजून डोक्यातून काढतो. मला रामायणातले आज विषय सांगायला आवडेल, तुमले ऐकायला आवडेल ना? तुमले फक्त तिथलंच माहिती यान रडावाला पाहिजे ना आपल्या असायला पाहिजे बुवा. बरोबर आहे ना? मी रडाना तुम्ही असा ना, तस काही नाही बरं का. बाकी ना किडा पाडणारा का महाराज का नाही तिथलंच करच बुवा असं. हा, मुकलाशले माहित नाही मन कंगीमा कितला दाना भरेल येत असं. येडा खाल कुच्ची तरी सापडाव नाही रे तय तुले. विठ्ठल 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 अजून सांगतो बरं. विठ्ठल विठ्ठल प्रभू रामचंद्र आणि कन्हैया एकच आहे. पंढरीश पांडुरंग परमात्मा सुद्धा एकच आहे. अजून आपण अभंगाकडे जायला नाही बरं. मी अजून आडमुल्ला टाकराय नुसता माझ वावर मग कुदानं बाकीशे. हा, आणि मला पहिलेच सांगेले कार्यकर्ताच नाही बाबा 12 का वाजेत ना सोडा नाही, म्हणजे मी तुमले सोडा नाही, तुम्हीच मला सोडावत नाही अशी उपाधी येते. हा, प्रभू रामचंद्र तोच कन्हैया आहे. रामायणातले काही काही पॉइंट सांगून जाईल. काही काही लोक म्हणतात कृष्ण भगवंतामध्ये आणि रामामध्ये एवढी तफावत कस काय? जर तुम्ही एक पत्नीशी राहायला सांगतायत, मग इकडे भगवंताच्या एवढ्या बायका, मी सगळ्या देवांचं सांगून जाईल लक्षपूर्वक. काय काय पुरा ए का रे ए बारक्या आता दक रे किडा नको पाडून रे, तुला हाते पायन सवय पड जाईल पुढे जड जाशिणार हो आप्पा. ऐका, रामायणातलं गोड गोड विषय सांगून मी पुढे सरकणार आहे, कारण मला माहिती आहे की एवढे बाहेर गावाहून लोक आलेले आहेत. बऱ्याच लोकांना अपेक्षा असेल माझ्याकडनं, ती अपेक्षा पण पूर्ण झाली पाहिजे. बरोबर आहे ना? अपेक्षा पण पूर्ण झाल्या पाहिजे. मला जे सांगायचे ते लक्षपूर्वक ऐका. जेव्हा प्रभू रामचंद्र आणि लखनजी विश्वामित्र घेऊन जात होते, घेऊन जात असताना राक्षसाचा वध करायचा आहे
आणि राक्षसाचा वध झाल्याच्या नंतर अरण्यात जात असताना जनकपुरीमध्ये जायच्या आधी प्रभू रामचंद्राच्या पायाची माती थोडीशी उडली आणि एका दगडावर पडली. प्रभूंचा पाय नाही लागलेला. प्रभूंच्या पायाची माती थोडी पडली दगडावर आणि त्या दगडाची स्त्री झालेली आहे. आणि ती स्त्री कोण होती? तुम्हा सगळ्यांना अहिल्या माता होती, गौतम ऋषींची पत्नी. बसलेले श्रोते माझ्यापेक्षा ज्ञानाने मानाने मोठे आहात तुम्ही, फक्त विषयाला स्पर्श करतो मी. भगवंताच्या पायाची माती दगडावर पडली, त्या दगडाची शिडाची बाई झाली. आणि बाई झाल्याच्या नंतर त्या बाईला अहिल्या देवीला श्राप होता. तिच्याकडनं पती ओळखू आला नाही म्हणून गौतम ऋषींनी दिलेला श्राप की तुझ्याकडनं पती ओळखू आला नाही. हो, इंद्रदेवानं गौतम ऋषींचं रूप धारण केलेलं आणि तिचं पतिव्रत्य भंग करण्यासाठी हो गौतम ऋषींचं रूप धारण करून इंद्र गेलेला. आता पतीनं बघितलं, फिरून आले. कथाभाग तुम्हाला माहिती म्हणून मी आता शॉर्टकट सांगतो, कारण पुढे पण भरपूर सांगणे आहे म्हणून. पतिदेवानं बघितलं इंद्रदेवाला आणि श्राप दिला, अहिल्या तुझ्याकडनं पती ओळखू आला नाही, तुला माझा श्राप आहे, तू शिळा होऊन पडशील. शांत बस रे, खिचडीनं मटेरियल बोलू नका ना. लोक काय आले तुम्ही इथं. कोणीतरी शहाणा माणूस बसा बरं, कोणीतरी बसा. बसा बरं बाबा, बसा. आणि बोलणार का दोन कान द्या. विठ्ठल विठाला 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 विठाला. भगवंताच्या पदस्पर्शाने स्त्री दगडाची स्त्री झाली. ही बातमी पूर्ण नगरीत पसरली आणि जेव्हा साधू होते का त्या साधूंच्या कानी बातमी पडली, भगवंताच्या पदस्पर्शाने दगडाची बाई होते. म्हणून सगळ्या साधूंनी ज्याच्या त्याच्या परीने दगड उचलले आणि प्रभूंकडे चला, प्रभूंना सांगूयात या दगडांना पाय लावा, यांच्या बायका बनवून द्या, म्हणजे आमचाही संसार सुखाचा होईल म्हणून. प्रत्येक साधूनं ज्याच्या त्याच्या बजेटप्रमाणे दगड उचलले आणि प्रभूंकडे चालून गेले. आता जर का गुरुजी भेटले, गुरुजींसमोर सुद्धा बोलायला हिंमत होत नाही बाबा, बरोबर आहे की नाही. गुरुजी जरी समोर दिकी घ्या तरी सुद्धा पोरे येत ना तडेन पैज आहेत. पहिलेच नाही गोष्ट सांग ना, आता मुकला फरक पडे घ्या. पहिले जर गुरुजी समोर दिके ना, रविवार ना दिन जरी गुरुजी दिके तरी सुद्धा पोरे गले तरी पयत फिरत नाही, आमना गुरुजी इराणात, आमना गुरुजी इराणात. आते इथलं परिवर्तन होई गे. पोऱ्याने जर बॉल चेंडू असा मारा ना तर त्या गुरुजी जेललंय दर भाऊ. आतेनं नाही सांगत मी, आते परिवर्तन होई गे. पहिलं सांग राहील. म्हणजे जे चांगले गुरु आहेत ते चांगलेच आहेत, जे चांगले गुरु आहेत ते चांगलेच आहेत. पण काही काय असं उलट होई जायचे. गुरुजीच विद्यार्थी सांगता म्हणे युमलनी पुढे लई ये रे, त्या कसाली इज्जत करतील. जे चांगले आहेत मर्यादामध्ये राहणारे त्यांच्या पायाला स्पर्श करतो बरं. ज्या नेममा बटत नाही त्यासले बोल राहिनो मी. गुरुजीला जरी बघितलं तरी माणूस घाबरत होता, पोरगा घाबरत होता. आता इकडे प्रभू रामचंद्रांना सांगायचंय, अरे गुरुजीला एवढं घाबरतो तर जगाच्या मालकाच्या समोर संवाद साधायचा एवढं सोपं आहे का? दगड घेतले गुरुजी, भगवंताला सांगायचंय देवा या दगडाच्या बायका करून द्या. पण बोलताना तोल गेला. काय बोलले? देवा आम्हाला बायका करून घ्या. बोलायचं काय होतं? बायका करून द्या. पण तोल गेला जगाच्या मालकाला बघून, देवा आम्हाला बायका करून घ्या. प्रभू रामचंद्र म्हणे नेमन सांगा रे आप्पासून. काय नाही म्हणे देवा आमले बायकाच करल्या म्हणे. प्रभू रामचंद्र म्हणे या जन्मामध्ये एक पत्नी, एक वचनी, एक बानिया. पुढचा जन्म जेव्हा कन्हैया बनेल तेव्हा तुम्हा सगळ्यांना माझ्या बायका करेल गोपिया. दिलेल्या शब्दाला माझा भगवंत आहे आणि जागतो आणि टिकतो. हे प्रभू रामचंद्रांचं चरित्र. प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या आधी राजा दशरथांना बसत ना 12 वाजायला लागून, कारण आपलं FM एकदा बटन दाबाय का बंद काय राहस नाही, ते हाय मटेरियल सांगा मग अभंग राहायचंय असं नको. व्हाल बसत ना पक्क उठावत नाही ना, जो उठी त्याला मन शपथ रे भाऊ. बाकी ना जे असले दुःख लागत उठार जा ना, मर जावायला पाहिजे. ऐका विठ्ठल विठ्ठल
विठाला 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 विठाला. राजा दशरथाला सुद्धा आकाशाची वाणी होती अगोदर. ऐका दादा, राजा दशरथाला आकाशाची वाणी होती. आकाशाच्या वाणीद्वारे सांगितलं गेलं होतं की राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही या. राजा दशरथाला अगोदर सांगितलं गेलं होतं तुमच्या पोटी संतती नाही या. कोण? राजा दशरथ शिकारीला बसले. तुम्हाला कथाभाग माहितीये. राजा दशरथ शिकारीला बसले. शिकारीला बसल्याच्या नंतर पाण्यात बुडबुड कसा आवाज आला. आवाज वाटलं की भैया कोणीतरी प्राणी पक्षी पाणी पितोय. जसा का बाण सोडला, बाळ श्रावणाला लागला आणि बाळ श्रावण त्याच्या मायबापांना घेऊन काशी यात्रेला निघालेला. मायबापांना पाण्याची तहान लागली. एका अरण्यात बसवलं आणि पाणी घ्यायला आलेले श्रावण बाळ. हा, माझा श्रावण बाळ पाणी घ्यायला आला मायबापांसाठी. पाणी भरण्यासाठी झारी बुडवली आणि झारीचा बुडबुड दिशी आवाज आला. राजा दशरथाला वाटलं कोणीतरी पक्षी प्राणी आला. जसा का बाण सोडला, श्रावणाला लागला. श्रावण धरणीला पडलेला आहे. राजा दशरथाच्या लक्षात आलं. टहा दिशी आवाज आल्याच्या नंतर अरे आपण प्राण्याला नाही, आपण तर मानवालाच बाण मारलेला आहे. जवळ आले तर लेकराला उचललं. बाळा कोण आहेस? म्हणले मी श्रावण. माझ्या आंधळ्या मायबापांना काशी यात्रेला नेत असताना माझ्या मायबापाला पाण्याची तहान लागली आणि त्यांना पाणी आणण्यासाठी आलो होतो. पण राजे मला बाण लागलेला आहे. पण राजे ऐका ना, माझे आंधळे मायबाप आहेत. आंधळे मायबाप आहे, पाण्या वाचून तरमडतील. म्हणून माझं एक काम करा, आता मी मरणार आहे पण माझे आईबाप पाणी वाचून मरतील. तुम्ही एक काम करा, माझ्या मायबापांना पाणी पाजा. पण ऐका ना, जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही तोपर्यंत तुम्ही बोलायचं नाही या. राजा दशरथानं झारी भरली, घेऊन गेला हो श्रावण बाळाच्या मायबापांना पाणी पाजण्यासाठी. आता गेल्याच्या नंतर पायांचा आवाज ओळखला. आवाज दिला, कोणाचा तरी पायाचा आवाज येतोय. बाळ, अरे एवढा उशीर कसा झाला रे? राजा दशरथाला सांगितलं होतं माझे मायबाप जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत तुम्ही बोलायचं नाही या. राजा दशरथ जवळ आला, पाण्याची जारी हातात दिली. मायबापांच्या थोडं काहीतरी शंका आली. बेटा तू बोलत का नाही या? अरे तू जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. राजा दशरथानं सांगितलं असं पण पाणी नाही पिणार तर मरणार आहे आणि संदेश ऐकून पण मरणार आहे. म्हणले सांगितलेलंच बरं आहे. राजा दशरथानं सांगितलं, म्हणले मी राजा दशरथ आहे, पण सांगू का, मी तुमच्या लेकराला शिकार करतोय असं समजून तुमच्या लेकराला बाण लागलेला आहे आणि तुमचा बाळ मृत्यूशी झुंज देतोय. त्यानं सांगितलं माझ्या मायबापांना पाणी पाजा म्हणून. दादा, श्रावणबाळच्या मायबापानं रागारागात राजा दशरथाला सांगितलं, राजा दशरथा, अरे आमच्या आंधळ्यांची काठी हिरावलीस ना, आमच्या आंधळ्या मायबापांचं लेकरू हिरावलं. जा, तुला माझा शाप आहे. आज जसा आम्ही पुत्र वियोगाने तरफडून मरतोय, तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील. राजा दशरथा, तुला आमचा आंधळ्यांचा शाप आहे. राजा दशरथ एकांत मध्ये बसले, विचार करत होते. पहिले तर आकाशाची वाणी झालेली की माझ्या पोटी संततीच होणार नाही, आणि एकीकडे आंधळे सांगताय दोघही तू पुत्र वियोगाने तर पडून मरशील. अरे पुत्र वियोगाने जरी तर पडून मरत असेल पण मुलगा होईल तर खरी ना. एक आस निर्माण झाली मनामध्ये आणि महाराजांनी राजा दशरथांनी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. आणि त्या यज्ञामध्ये जो प्रसाद होता त्यांच्या राणींना देण्याच्या वेळेस थोडा प्रसाद एका घारीनं उचलला आणि ती घार स्वतीचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून घेऊन जात होती. पण अंजनी माता तपाला बसली आणि तपाला बसले असताना दोघं हात पुढे होते. तपाला बसले असताना दोघं हात पुढे होते. भगवंताचा धावा करत होती. घार तिचा प्रसाद घेऊन जात होती. तिच्या चोचेतला थोडा प्रसाद अंजनी मातेच्या हातात पडला आणि तो प्रसाद अंजनी मातेनं भक्षण केला. आता इथंही बोलायला भरपूर आहे मला. अंजनी मातेने जेव्हा प्रसाद भक्षण केला ना, तेव्हा अंजनी माता अरण्यात बसली होती. प्रसाद काही लोक या गोष्टी मान्य करत नाही, पण मला दोघं बाजू मांडायला आवडतात. दोघं बाजू मांडायला काही लोक ना किडापाडा धंदा करतात, पण मी दोघं बाजू मांडेल. अंजनी माता जेव्हा प्रसाद भक्षण करत होती ना, समोरच झाडावर एक माकड होतं आणि ते माकड बघितलं प्रसाद भक्षण करत असताना. इकडे हनुमंतरायांना मागे शेपटी. बरोबर आहे ना बहिणीवन? यांमागे काय शिकणं आहे तुमले? मी काय सांगणार नाही, वजा करा. जर अंजनी माता सारखी बाई तपले बसस आणि प्रसाद भक्षण करताना जर का वानर दकिलेस तरी तिना पोरगाले मागे शेपटीशे. तुम्ही टीव्ही दक्तीच बहिणीवन दिवस जायलवर. आपलं चित्रप कसं राहील? हा, तुम्हाला पाय पडस बहिणीवन. ते टीव्ही स्टील गाय देत जा खावान टाइमले.
खरंच बरं. आणि खरं आहे का, मी का बरं इथलं उभा नाकलंस माहितीये का, आपला का नाही देश ना सगळ्या माया आहेत ना, मला गैर प्रेम करतीस, इतकं प्रेम आहे बिचारीस ना. मी तिचे लबाड लुबाड बट म्हणलेस तरी बी खुशी मा बिचारे हसतीस. तिथले मना बोलेल ना राग बी येत नाही. का बा येत नाही सांगू का, मायले जर लेकरूनी काकर मागना तरी बी माय बरोबर बाकर देस, बरोबर आहे ना. तशा खानदेश ना बट्या म्हणे माया आहेत, म्हणे बहिणी आहेत, तिथले मन भाषा समजा साव विनोद मा बोलत भाऊ काय खरं खरं बोलत नाही. हायच तुम्ही घर जाईन बाईसले बोली का तुम्हाला 3 दिन जेवण ना टाया उसकी जाईन. तुम्ही नवरा बनीन बोलतो म्हणीन गाया खातच, मी पोऱ्या बनेले त्यास ना म्हणेन बिचाऱ्या सैन करले तिसऱ्या. खरं आहे का नाही बहिणीवर, आपण सांगू का, मन कीर्तन माही फक्त ऐकू नका संदेश लई जा. आता थंडी आहे म्हणेशी ठीक शे, पण तुमच्या बट्या बहिणीच ना पाय पडीन सांगच बहिणीवर, कीर्तनले बसान टाइमले दोतरवाला कोण मोठं दिख नका, डोकावर पदरशील गायलेत जावा बहिणीवर. काय फरक नाही पडत, डोकावर पदर टाकले हो चिडीसून. साडी तुम्ही उजवे घ्या 1000 रुपयान रास, गरमा नेसान साडी 600 रुपयानी 500 रुपयानी, बरोबर आहे ना. 500 रुपयान साडी नेसती बहिणी म्हण तुम्ही, पण 500 रुपयान साडी 600 रुपयानी धरूत आपण हिशोब बसाडांसाठी. 600 रुपयान साडी तुम्ही गरमा नेसानी, म्हणजे ती काय मीटर पण नाही, 6 वार साडी 6 मीटर साडी रास ना. 100 रुपयानी 1 मीटर, तुम्हाला पदर कितला मीटर ना रास, 1 मीटर ना. 100 रुपयाना पदर जर डोकावर टाकली ना ना तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढी जास बहिणी म्हणेशीने ना डोकावर पदर टाकीतले हो बहिणीसोन. कारण आपला हो आपला धर्म आपल्या आईशी काढास, आपलं काय म्हणता ना आपले संस्कार. डोक्यावर पदर, डोक्यावर पदर, सासू सासऱ्यांचा आदर, आलेल्या अतिथींची कदर, आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. हा त्या गरमाने सांग साडी न सांग, तुम्ही लग्नेच मा जातीस ना बहिणी म्हण. एक बाई हलकं दर मजुरी करणारी बाई सुद्धा 2000 ने साडी नेसस. हा पैसावाला बाई राहिने 10-10 हजार बी नेसस, बरोबर आहे ना. 2-4 हजार साडी नेसस म्हण माय लगीन मा जावान टाइमले 4-5 हजार साडी नेसस नि साडी ना पदर तिरपा खुशीलच नि 75 न फडक गुंडाई गुंडाई फिरस बानट सुरूत नाही येडी. पदरशील गायले हो डोकावर काय फरक पडत. चला बुवा तुम्हाला जीवगावरच पदरले आले, तुम्हाला नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा लागस ना तुमले. हा तुम्हाला नाशिक जिल्हामा पेपरली एखादी बातमी वाची का तुम्ही, नाशिक जिल्हामा 3 बाया पदर लेता लेता मरी घ्यात बुवा असं. पदरशील गायले डोकावर काय फरक पडस आपले, बरोबर आहे का नाही. एखादी माय सांगत नाही महाराज कामधंदा आवरता आवरता पडी जास्तो चुका ठोकीले पण त्याला शिलगावता डे लिहिले हो ना बहिणी सोन पदर. अरे राष्ट्रपती झाल्या आपल्या खानदेश कन्या, राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई पाटील, पण डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. एकही फोटो दाखवा प्रतिभाताई पाटलांचा, एक फोटो बिनपदराचा दाखवले का बहिणी म्हण मायासून. राष्ट्रपती होत्या तरी पदर पडू दिला नाही. मनमाय बचत गटनी मीटिंगला जाणे तीर्प पदर खोशिले बानट सुरूच नाही येडी. पदर पदर लिहिले हो बहिणीवर, बरोबर आहे की नाही. आपली धर्माची संस्कृती आहे. नुसतं पोरांना सांगतो राम बना नाही, तुम्ही सुद्धा सीता बनायला तयार पाहिजे मायाव. नुसतं राम बनून चालणार नाही यांना, तुम्ही सुद्धा सीता झालं पाहिजे. काही काही बहिणीसनी सांगान टाइमले गणच बारी बारी सांगेन त्या तासभर जमीन नाही त्यानं कायम असंच राशनी खावाळटायाने गणच बहिणी पार्क त्या लिहिली येतेस, बरोबर आहे की नाही. हो जनक राजाची कन्या, राजा दशरथाचा मुलगा, पण दादा एवढी श्रीमंती असल्यावर सुद्धा 14 वर्षाच्या वनवासास नवऱ्याला सोडलेलं नाही, तिला म्हणावं सीता. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 म्हणा कीर्तन माई डोस देत राहस मी. फरक पडायला पाहिजे भो मनीषे, बरोबर आहे की नाही. थोडं उभाटी नाकलंच गागर पडा इथलं. प्रभू रामचंद्र विराजमान होत आहेत. नुसतं विराजमान करू नका, त्यांचं आचरण सुद्धा वाचा आणि आपल्या अंतकरणामध्ये उतरवा दादा. म्हणजे आपण रामायण जर वाचलं ना तर घरातले वादविवाद सगळे मिटणार आहे. रामायणामध्ये काय काय शिकायला भेटतं, पत्नीशी पतीनं कसं वागावं आणि पतीनं पत्नीशी कसं वागावं, भावाभावांचं नातं काय असतं,
बाप लेकाचं नातं काय असतं हे सगळं शिकायचं असं संसारी लोकांनी ऐकायचं बरं. हो, भावा भावाचं काय प्रेम होतं, काय प्रेम होतं. कैकई मातेनं थोडा खेळ केला. माझ्या भरताला राजगादी भेटली पाहिजे आणि प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले पाहिजे. थोडा खेळ खेळला. वास्तविक पाहता त्याला खेळ म्हणता येणार नाही. हे तर प्रभूनच कैकई मातेला सांगून ठेवलेलं होतं अगोदर. पण तरी सुद्धा कैकई मातेनं म्हणलं माझ्या भरतालाच राजगादी पाहिजे, भरताला राजगादी पाहिजे. पण भावा भावांचं काय प्रेम असेल. भरताच्या कानी पडलं की राजगादी मला भेटणारा. भरतानं काय केलं, डायरेक्ट जाईन राजगादीवर बटली ना. बरोबर आहे का. जिथं माझ्या भावाचा बसण्याचा अधिकार आहे तिथं मी मरेस्तोवर बसत नाही. माझ्या भावाची चप्पल ठेवतो. पादुका ठेवली आणि पादुकांचं पूजा केली. महाराज याला म्हणावं बंधू प्रेम. राजगादी भेट राहीन ती म्हणत तरी भावना चप्पल टिशनी 14 वर्ष पूजत बसना भाऊ आपला आपला बांधवर तर त्याच काय जर काय होत ना बाईले सुद्धा सांगतो तू दर होत्या ले दकली तुम्ही. हा हो भाऊ हार तू बावल्या आणा राहणार रे आप्पा. इथला चौगाल्या धंदा आहे काय काय कडे. तेवढं बरं आखो तुम्हाला मालेगाव परिसर मा कोणीच नाही इथला वायबार. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 दादा हाते आडमुल्लान टाकायनात म्हणा. हाते माझ वार मा कुदूत आपण 10:30 वाजी घ्या. फक्त अर्धा तास राहायचे. खरं तर कीर्तनाचा काही वेगळा आनंद आहे. इथं मला माझं दुःख सांगायचं नाहीये. मी फक्त माझा आनंद सांगेल. खरं तर मी वृंदावनला होतो. तिथून येता येता मला लेट झालं आणि आमचं ठरलेलं होतं माझे 5 पांडव म्हणजे मी काय देव नाही शे पण आम्ही आमनं उदाहरण आमलेलं आईलेतच मना 5 पांडव असा शेत ना त्यासले जे सांग ते कर टाकतच त्या. इतकं वेळ प्रेम करतच त्या. हां मला सांगितलं म्हणे महाराज तुमची फजिती होईल घरी जासानी कधी येसान त्याच्यापेक्षा इथं मनमाडला उतर आम्ही घ्यायला येतो. महाराज माझे दादा सगळे मला घ्यायला आले. काय होय ना तडे काय होय ना फक्त बेडूक तडे दुसरं काहीच नाही. मला माहिती आहे ना मला माहिती आहे ना आपला कारभार काय राहायचा. मग आता येतात आता किराणा का रे तर मागे काय तर किराणा बाणट सुरत ना लोक दकांसाठी गाड्या करी करी येतात. या बाणट आठवी समोर राहीन मागे द किराणात उल गेलो वावरे. विठाला विठाला विठाला. माझ्या दादांनी मला सांगितलं काही करा म्हणले महाराज तुम्ही इथं या आम्ही घ्यायला येतो. आणि खरं तर ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं मला नावं घ्यायची नाही आहेत. कारण हा कार्यक्रम एकट्याचा नाही आहे. हे पूर्ण गावकऱ्यांचा कार्यक्रम आहे. गावकऱ्यांचा म्हणण्यापेक्षा पूर्ण परिसरातला कार्यक्रम आहे. कोणी एकाचा कार्यक्रम नाही आहे. पर ज्यांनी मला आग्रह धरला हक्कानं ते म्हणजे माझे लहान बंधू आमचे खुशाल बाबा. खुशाल दादांनी सांगितलं की दादा काही करा तुम्हाला यावं लागतं. आणि माझ्यावर नितांत प्रेम आहे या लोकांचं. तुमचं सगळ्यांचंच आहे म्हणून तुम्ही इथं आहात. पण ते कसं आहे ना मला यादीमा पहिला नावे दिकी जातच ना तेव्हाची देस मी फक्त. इकडे साऊंडचे मालक आमचे खुशाल भाऊ आहेत आणि जे सगळ्यांच्या पेक्षा पहिल्यापासून माझ्या जवळ राहिलेले आहेत जे मला ये पासून तर झेडपर्यंत ओळखतात ते म्हणजे आमचे मयूर बाबा. आणि इकडे माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे किरण माऊली. अजून आमचे छोटे भाऊ कदम नामदेव दादा कुठे. हा नामदेव दादा. अजून एक कोण सुटणं हां आमचे दिनेश दादा साहेब यांचा एवढा आग्रह होता महाराज तुम्ही यावं. माणूस कवय कोय सुधरत नाही प्रेम ना बरं मग काय सांगू काय नाही सांगू. त्या साधूसले जसं त्या रामने जोडे जायशने सांगत आमले बायका करल्या तसं मी बी असले हा मंदिर हा वा सांगू का. भगवंताचं आणि भक्ताचं जसं नातं आहे तसं आमचं भावाभावांचं रिलेशन आहे. पण आम्ही सगळ्या बाजूनं जसं कृष्णासोबत अर्जुनाचं नातं होतं 6 नाते होते ठीक त्याप्रमाणे आम्ही सगळे बंधू आहोत. आमचंही सगळ्या पद्धतीनं मैत्रीचं नातं आहे आणि तेवढं आम्ही प्रेम टिकवतोय आणि टिकू. इकडे आमच्या मृदुंगाला साथ करणारे आमचे महाराजजी
हां भैया बाबा बऱ्याच ठिकाणी असतात महाराज. आमचे मयूर बाबा आहेत इकडे, आमचे माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे महाराज. नुसतं चाल म्हणता म्हणता सुद्धा त्यासणार राहावायना नाही, म्हणता म्हणता चावाय नाही. इथलं सोपं नाही म्हण कानमाईन सांगतात महाराज. इंदुरीकर नंतर खानदेश मग फक्त रवी किरण महाराज आहे की इथला समाज जमाडू शकस. आणि आई तारीफ आहे ना, आई दुसऱ्यान बडाई महाराज सुद्धा आपलं मन मोठं लागस बरं. दुसऱ्यान बडाई मारायला आपली मननी श्रीमंती लागत नाही. ते बाकीना किडा पण उजी गर्दी राहत तू आता आहे रे हो कलेक्टर आता ना पोपट मारतून पोपट. दुसऱ्याची श्रीमंती हो, दुसऱ्याची बडाई मारायला मनाची श्रीमंती लागते महाराज. असे आमचे भाऊसुबाबा आहेत. इथं सगळे टाडकरी महाराज मंडळी सगळ्यांची नावं घेणं काही शक्य नाही. इकडे माझे मीरा मुक्ताबाई आहेत महिलापुरी. हो मुलींनी टाळ घेतलेले आहेत महाराज. पावट्या खेळतायत, मला आनंद वाटतोय. या पोरींना बघून इतका आनंद वाटतोय. पोरी टाळ घेऊन उभ्यात, काही काही पोरं लाज वाटस. हो पोरं टाळ घ्यायला लाजतात. इकडं माझ्या तरुण बहिणींनी टाळ घेतलेले आहेत, लहान लहान लेकरांनी टाळ घेतलेले आहेत. यांच्यामध्येच मला मीरा मुक्ताबाई दिसते महाराज. कीर्तनासाठी अजून माझे डॉक्टर मामाश्री आलेले आहेत मुंगशेकर, सूर्यवंशी मामाश्री, अजून आमचे सगळे महाराज मंडळी आहेत. खरं तर मला सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. आणि इथला लोके बाहेर ते येलेत, कोण नाव लिहिन माणूस. बटास ना जर नावे लेवाल घेऊन एक दोन सुटी घ्या ते त्या कोपरामा सांगतात शिलगाव रे ते बी असं शे रे कितला का जात नाही त्यान कीर्तन ले तो त्याच ना नावे शिलगाव त्यात ना दड काही राहत चेटाड देतो बी डुप्लिकेट शिलगणार आहे. म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही. कारण आणि समजा बटास ना नावे जर लेवायला लागो तुम्ही इथला लोक येले 2 तास असा सरी जातील. मग तुमले सकाळी चाव्याला काहीच राहावं नाही. तुम्ही सांगतात रातले कीर्तन होतं का बाट येल होता काहीच संबंध नाही बा. म्हणून सगळ्यांची नावं काही घेत नाही. साऊंड सिस्टीम चांगली आहे, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगलेत. 12 वाजेस तोपर्यंत कीर्तन करेल, फक्त कोणी जागा सोडू नका. आणि तुमले जर वाटणं जड जाय ना मला फक्त इशारा करता आवर रे काका मी लगेच आवरेलीस. उगाच जबरदस्ती पण बसान नाही. हा हरी विठ्ठल 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 अभंग आहे नाथबाबांचा. नाथबाबा या अभंगातून सांगतात, साधकांशी संवाद साधतायत. लक्षपूर्वक ऐका. नाथबाबा साधकांशी संवाद साधतायत. साधकांनी विचारलं नाथबाबा जर आम्हाला भगवंताच्या नजदीक जायचंय, भगवंताच्या जवळ जायचं तर काय करावं लागेल, काय करावं लागेल. नाथबाबा सांगतायत पण प्रश्नचिन्ह माझं आहे खाजगी. काय करावं लागेल. जेव्हा साधक विचारतात मला असं वाटतं संतांनी सांगितलं तेच करा. लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका, कारण लोक कोणले चांगलं म्हणतात नाही. संतांना सांगेल जरी करा ना म्हणा तरी लोक किडा पाडाशिवाय राहतात नाही. संतांचा संदेश आहे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. बरोबर ना. अजून सांगू का संतांचा संदेश. नामदेवरायांनी कीर्तन करावं माझ्या जगाच्या मालकानं नाचावं. किती नाचावं, नाचता नाचता देवाचा. स्वतः जगाचा मालक एवढा नाचत होता की कमरेचं पितांबर सुटलं तरी त्याला भान नाही की माझा पितांबर सुटला. एवढा बेभान होऊन नाचत होता. नामचिंतनाची ताकद आहे. पण आईच जागावर जर कधी तुम्हासारखा मनासारखा नाचना ते लोक किडा पाडायला आहे काही करतात का. आता मी कीर्तन मा जर चांगली चाल म्हणणार असा वाजणारा महाराज चांगला राहणार का मी हालत रास नाचत रास. ज्या मना आहेत त्या कीर्तन नंतर सांगतो महाराज तुम्ही थोडं बी असं आली चालेल येतं ना तरी मन रमी जा सामना. बाकी ना मागे किडा पाडतं कुदीच रासतो. पण तुमले सांगच बरं ज्याला येईन तो करीन. बरोबर आहे की नाही. ज्याला येईन तो करीन. जी बहीणले पुरणनी पोई येस ना ती आवर्जून पावणार रोकस. ताई राय जाव मायसा काय दाय टाक दिसू हाय कोण सांगस. जी बाईल पुरणनी पोळी येस ती पावणार रोकस. बरोबर आहे की नाही. जिले येत नाही तीन गुपचूप खायला पाहिजे ना बाबा. बाकी नाही 150 ना राहते नाही बाई मालकाने ते आवडतीच नाही. तुला आवडती नाही तुला येतच नाही का कुला बड्या नको आणू तू. हा आवडत नाही नको सांगू तुला येतच नाही. हा ज्यासले येत नाही त्या किडा पाडतस. विठ्ठल पण मी जगायची तरह बदलून टाकलेली आहे. काय ना मुझे लगी हो मुझे लगी प्रभु संग प्रीत की दुनिया क्या जाने. मुझे लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने. मुझे लगे शाम के
प्रीत ये दुनिया का जाने मुझे लगे जाम ये प्रीत ये दुनिया का जाने वो क्या जाने भाई क्या जाने, ओ क्या जाने भाई क्या जाने अरे क्या जाने दुनिया क्या हो जाने। ओ क्या जाने भैया क्या जाने मुझे लगी प्रभु संग प्रीत ये दुनिया क्या जाने, वो मुझे लगी राम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। हो मुझे लगी श्याम संग प्रीत ये दुनिया का जाने, मुझे लगी राम संग प्रीत ये दुनिया का जाने काही गोष्टी तुमच्या परिसरातल्या लोकांच्या डोक्यातून काढायला आलेला असता बरं का मी. बोलू नका भाऊ, बोलू नका रे दाखला महाराज असून. तुम्ही नका बोला रे भाऊ, नाही ते मागे बसणारा सांगतीन आमले काय शांत बसाड तुंतून असले आवर रे जाणू. हा बोलू नका तुम्ही. लोकांच्या नादी लागायचं नाही. लोक काय तर ना पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी होता. एक होता ना बाबा, पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. पण दादा एका नालायकानं बदनामी केली म्हणून सीता बदनाम झाली नाही. जेव्हा चांगल्या लोकांनी चरित्र लिहिलं तर पतिव्रतेच्या यादीत नाव आलं महाराज. हा नालायक लोक काय म्हणतात त्यानापेक्षा 10 का चांगला होत ना, त्या चांगला असणे आपले चांगलं म्हणा ना. 100 नालायकच नाही नालायक म्हणू द्या, काय फरक पडत नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 शेवटी मी सांगूनच जाणार आहे. हा काही लोकेसना मनमा काय गैरसमज येतात ते चिंतन मांडिलेच मग नंतर त्या आडमुल्लान टाकान टाइमला शेवटला तो सांग दिसू. संवाद नाथबाबांशी साधकांचा क्वेश्चन होता. नाथबाबा जर आम्हाला भगवंताच्या जवळ जायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल. नाथबाबांनी सांगितलं भैया जर का तुम्हाला भगवंताच्या जवळ जायचं असेल तर भगवंताला जे आवडेल ते तुम्हाला करावं लागेल. मग साधकांनी सांगितलं नाथबाबा देवाला काय आवडतं सांगा ना. नाथबाबा सांगतात देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला जे आवडेल ते करावं लागेल. मग काय करावं लागेल. आवड देवाची हो होय का प्रकार हो 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 आवड देवाची होय का प्रकार हो आवडे देवा
नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचा टिळा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. हो तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. वा, टाळ्या झाल्या पाहिजे राव. क्या बात आहे. या असे गायनाचार्य आणि वाजवणारे महाराज असले का आपलं चितच लाग जास. वाजणार म्हणणार सर दिनेश दास आहे बराच खेळ राहत बरं. हो, ज्याने भावबंदकी चांगली त्यानं कार्य चांगलं पार पडत. याच ना माहिती एक बी किडा पाडणारा राहणार तरी दांगडो वाढू शकस. हो, भावबंद चांगला पाहिजे आणि मना चांगला आहे बा उभारी बन येतात बटा. साधकांशी संवाद होता. नाथबाबांनी सांगितलं जर भगवंताच्या नजदीक जायचं असेल, जवळ जायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, देवाला जे आवडेल ते तुम्हाला करायचंय. मग पहिला प्रकार नाथबाबा सांगतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस नामचिंतन केलं पाहिजे, ते देवाला आवडतं. रात्रंदिवस नामचिंतन करणं जाऊ द्या, काही काही लोक एवढं वेळेवर चिंतन करतात, एवढं वेळेवर नामचिंतन करतात ना. एक भावनं कीर्तनात ऐकलं, कीर्तनात कीर्तनकार सांगत होता की भैया आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय म्हणून आपण काय करायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं. कमीत कमी रात्रंदिवस शक्य होत नसेल, सकाळी उठल्याच्या नंतर प्रत्येक हिंदूचा हरिपाठ पाठ असला पाहिजे. कमीत कमी सकाळी सकाळी हरिपाठ तरी केला पाहिजे. आता हरिपाठ केला पाहिजे म्हणल्यावर आहो भाऊनी रात्री कीर्तन ऐकले ना घ्या, रात्री झोपिली ना, सकाळी मग आंघोळ करली नाही, आंघोळ करीश ना भाऊ हरिपाठले बशी घ्या. पहिलाच दिन हरिपाठ ना, पुरा हरिपाठ बी पाठ नाही, पुस्तक बी आत्मा नाही, पण ते ऐकेलं त्यात पहिल्या चार ओवी तेवढ्या ध्यान नव्हत्यात. हे आवडी देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, सॉरी, देवाची द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पिंट्यातून मैल म्हणा चाठी दे म्हणा. तिथलाच पाठ होतं त्यानं, मोठं काम मोडली असं तिरेन तिथलाच सांगतो. देवाची द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा, पिंट्यातून मैल म्हणा चाठी दे म्हणा. बाई हुशार होती. बाई गॅस वट्टान जोडे त्यांनी सांगे म्हणे, पिंट्या तुन बापले म्हणा पहिले 4 डोस दिले म्हणा, नाही हरिपोट करले म्हणा. आपला परमार्थ आहे. असा परमार्थ केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते का? अजिबात नाही. जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर रात्रंदिवस नामचिंतन. मग साधकांचा क्वेश्चन आहे, रात्रंदिवस नामचिंतन कोणी केलं आणि केल्याच्या नंतर खरंच भगवंताची प्राप्ती झाली का? असा एखादा भक्त सांगा. हो, बाळ ध्रुव कथा तुम्ही ऐकलेली आहे. ध्रुव बाळची कथा ऐकलेली आहे, तरी पण शॉर्टकट 2-5 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो. उत्तानपाद राजा, उत्तानपाद राजाच्या 2 पत्न्या, एक सुरुची आणि दुसरी होती सुनीती. सुरुची आणि सुनीती 2. सुनीतीचा मुलगा, त्याचं नाव काय होतं? पुरुष मंडळी कोणीच काही बोलू नका, महिला माता तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे, तुमले बरं समजा. सुनीतीच्या मुलाचं नाव काय होतं? ओ म्हणा बापरे, बाप 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 बद बेकार काम शे. बरं तुम्हाला जाऊ दे, तुम्ही सांगा सुनीतीच्या पुरीचं नाव काय होतं? पोराचं, सुनीतीच्या लेकाचं नाव काय होतं? तुम्हाला गावमानाने विचारायनो रे आप्पा, आय भागवत कथा माना विचार राहिनो, तो गावमानी बाईना पोऱ्यां नाव सांग राहिनो. सुनीती आणि सुरुची 2 पत्न्या उत्तानपाद राजाच्या. पहिली सुनीती, सुनीतीचा होता ध्रुव, आणि सुरुचीचा मुलगा त्याचं नाव काय होतं? हा,
हसू नका. सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा, त्याचं नाव होतं उत्तम. काय नाव होतं? हा इथलं तरी सांगता यायला पाहिजे बरं बहिणीवर. तुमले जर एखादा संतन बाई नाव विचारत ते सांगतात नाही या माया, एखादा भक्तन नाव विचारत ते सांगता येत नाही. मग काय सांगताय माय हो? असं चालू होतं सासू आज ना, अशी जुलूस करस ती दरू करस माय. तुला काय काम पडावशे आहे, जुलू करस नि धरू करस. माय हो नाना तरी ना बोलस माय, नवरानी इज्जत ठेवत नाही शिलगाव माय, गंदी पडकी हाय ती ना सांगा.